नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देश की कुस्ती आपके सामने पेश की जा रही है. हॅलो शाबास, एवढी कुस्ती होईल आणि आखाडा स्टॉप केला जाते. जोपर्यंत आखाडा मोकळा होत नाही तोपर्यंत कुस्ती चालू होणार नाही. ही कुस्ती 3000ची होती, मात्र या कुस्तीला 1000 रुपये वाढवून 4000 रुपये इनामाची कुस्ती केली. शानदार अशी ही कुस्ती. एक नासिर शेख पहलवान आणि एक अरे वा, मर्दानी खेळ हा लाचा शानदार असे आलेले आणि थोडा वेळ ओ शाबास, छोटी जोर झाले, निघाली कुस्ती केली पहलवानने. वाह वाह, ये देखो जंप, ये देखो उडी, वाह रे वाह. असे असतं लहान पोरा, बिलकुल स्प्रिंग स्प्रिंग सारखं होतो एकदम. शाबास. दसाने विरुद्धात सायगावकडे साधा बोलले नासिर शेख पहलवान चांगल्या कलरची जांग परिधान केलेला हा सायगावचा पहलवान आणि लाल जांग परिधान केलेला हा पहलवान दसाण्याचा पहलवान पवार पहलवान त्याचं नाव. पुढे 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 घ्या सर, पहलवान पुढे सर का. आम्हाला कळू द्या तुम्ही आलेले असे, तुमच्या कुस्त्या लावण्यात येतील. ऋतिक राजपूत पहलवान पुलियावाला, हर हर महादेव, विजयन शाळा, चाळीसगाव रोड आले असतील. लवकरात लवकर आखाड्यामध्ये या. मुलं भरपूर आलेले म्हणतात तुझी एक कुस्ती झाली, इशारा करू नको, आता नवीन पोर आले लावू दे. खरोखर तुला फिरवणार नाही, तू धर. त्यांना इनाम दिला तर तू धर, काही प्रॉब्लेम नाही, पण तुला इनाम देऊन फिरवणार नाही, तुला एकदा फिरवणार. खरोखर कौतुक करावं तुमच्या सगळ्या नंदाळे गाववासियांचं. खरोखर तुमचे 1-1 रुपये वसूल होईल अशा कुस्त्या इथे लागणार आहेत. 1-1 रुपये वसूल होईल. एकदम टॉप लेवलच्या. बोला सर, विषय ऐकून घ्या. ही कुस्ती संपल्यानंतर आखाडा स्टॉप घेईल. त्यांचं स्वागत करतो मी शब्द रूपात. लाल मातीतले हिरो एक से बरकर एक इथे येतील आता, कारण या वेळेपर्यंत सगळ्या गावातले सगळे आखाडे संपले असतील. मात्र आपण या इथल्या कुस्तींचे हेडिंग, या इथल्या कुस्तींचं कॉम्प्लेक्स दूर दूर पर्यंत व्हॉट्सअपवरती पोहोचवले, म्हणून लांबून इथे मल्ल उपस्थित आहेत. आणि याहूनही अधिक विजय झालेला आहे. इकडे बेटा तुझा इनाम घेऊन काय. बघा कसे पोरं आहेत, कशी छाती आहे त्यांची. अरे बाप, जसे पहिल्याने लोकांनी कवच लावायचे छातीला, हाती त्यांची सुपर मनमाड. लाईटची सुविधा करा बरं. चला, लाईट सिस्टीम वाले मर्क्युरी
केले होते तसं पहिल्याने पहिले तुम्ही मरकुरी बांधून तयार राहा. या कुस्तींना शक्यतो झाले 7:30-8 पण असतील. आपल्या शिदानाचे अशी त्यांची साथ सिस्टीम कौतुक करावं त्यांचं. ललित पटेल 2000 वरती फिरतोय. शाबास. सायगाव बगळे विरुद्ध कुस्ती तुझी आणि त्या भाऊची कुस्ती लावलेली. पहलवान रेटारेटी करू नका. लवकर डाव दाखवा. एकमेकावर हवी व्हा. कोणी एकमेकावर अजून कब्जा घेतला नाही. 5 मिनिटं होऊन गेले तुम्हाला. लवकरात लवकर एकाचे एकावर कब्जा मिळवा. बताओ अपना हुनर, दिखाओ अपने डाव, निकालो अपने बटे से एक से बढ़कर एक डाव. ये है शाबाश. अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन आणि शिस्तीने बसलेले सगळे व्यक्ती खरोखर मनापासून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. अशी शिस्त सायंकाळी 7-7:30 संपले. पुढे जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत कुस्ती लागणार नाही. हो, दक्षता घ्या. ही कुस्ती झाल्यानंतर आकारा स्टॉप केला जाईल. सगळ्यांनी दोरीच्या मागे जा आणि पुन्हा कुस्त्या प्रारंभ. तिथून इथून तुम्ही या साईडला या आणि कॉमेंट्री करा. इतिहास सांगा कुस्तींचा. ज्ञानेश्वर हिरे सरजी इकडे या. तुमच्या व्यतिरिक्त इथे जास्त इतिहास कुणाला माहिती नाही. कुस्ती कॉमेंट्रीला इतिहास सांगा जरा. बुलेट गाडी आपल्या खांद्यावर परिधान करतात. 1972 राजीव गांधी यांनी केलेला खासदार हिंद केसरी मारुतराव माने. बुलेट गाडी आपल्या खांद्यात सहजासहजी उचलून घ्यायचे. केसरी मारुतराव माने यांच्या हस्ते माझी पण कुस्ती लागलेली आहे. लाला पहलवान सारंगखेड्यामध्ये बुद्धा सिंग पहलवान इंदोरचे आणि आपले हिंद केसरी मारुतराव माने यांनी एक कुस्ती माझी लावलेली होती. आणि त्यानंतर काही दिवसांनंतर आपले लाल मातीचा हिरा हिंद केसरी मारुतराव माने माथ्यावर गेले. रवींद्र माळी लाल मातीतून DYSP घडले होती. खरोखर महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSP माणूस नरसिंग यादव सलग 3दा महाराष्ट्र चॅम्पियन झाला आणि DYSP हे पद मिळवलं. तसेच आपले सायगावचे विजू पहलवान विजूभाऊ चौधरी यांनी पण महाराष्ट्राच्या केसरीचा गदा मिळवला आणि DYSP झाले. महान सुभेदार आहे. शिंदे आखाड्यातल्या अनिल कोकणे पहलवान इगतपुरीकर अंदर आइए पहलवान सलामी दीजिए. रवींद्र रोडे आता ज्ञानेश्वर सर इतिहास सांगतील. हो सर. आणि मी पहलवान बोलतो होता बघा त्यांच्या जाऊ द्या. मारुती मानेचा विषय आताच वास्तव्याने काढला. खरे तर अनेक लोकांना हे नाव परिचित नसेल, पण अतिशय गरीब घरातला पैलवान मारुती माने. कवठेपिरण गावचा, वारणा नदीच्या किनारचा, 1.5 एकर कोरडवाहू जमीन, हिरगेजन भाऊ. अतिशय गरीब घरातलं सांगतोय. मारुती माने दिवसभर काम करायचं शेतात
आणि संध्याकाळी तालीम करायची असे मारुती माने 4 टन पगार जास्त पडावा म्हणून दिवसभर कापसाच्या बळगड्या उपटाय घ्यायच्या आणि संध्याकाळी तालीम करायची. खुराक माहित नव्हता, दूध माहित नव्हता, तूप माहित नव्हतं. त्यांच्या भाषेत कसला आलाय वर्धा खुराकन पाणी, दूध माहित नव्हतं, तूप माहित नव्हतं. अशा ग्रामीण भागातली मारुती माने एक जागतिक कीर्तीचे पैलवान झाली. 1962 ला इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता इथे एक जागतिक स्पर्धा भरली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मारुती भाऊ मानेंनी दोन्ही गटामध्ये पदक मिळवले. ग्रेको रोमन आणि फ्रीस्टाईल अशा दोन्ही गटात पदक मिळवून एक इतिहास केला मारुती मानेंनी. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, एक पहिली कुस्तीला वतनदारी लागत नाही. कुस्ती ही गरीबा घरी जन्माला येत असते, मर्दुमकी ही गरीबा घरी जन्माला येत असते. हे कुस्तीचं मैदान मनोरंजन म्हणून ठेवलेलं नाही. तरुणांनी चांगल्या मार्गावरती यावं याची दान देगा देवा तुझा विसरून व्हावा असं दान आपण देवाकडे मागितलं पाहिजे. पण अलीकडे संख्येने अनेक तरुणाई निघालेले दिसले. संख्येचा परिणाम फार वाईट असतो. पाण्याचा एक थेंब जर गटारीत पडला तर पाणी गुन्ह्यावर पाणी राहत नाही. तोच पाण्याचा थेंब सुरेच्या पाण्यावर पडला तर सूर्यबिंब समजला ते मोठ्यासारखा समजतो आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोठे होतो आणि तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर क्षणात भस्म होतो. संगतीचा परिणाम फार वाईट असतो. मिरचीच्या बाजारात गेला तर शिंका येणार, अगरबत्तीच्या बाजारात गेलं तर सुगंध येणार. संगतीचा परिणाम सांगतोय. त्यामुळे आपलं पोरग काय खाते, काय पिते, कुठे उठते, कुठे बसते, और रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत पुरं मोबाईलवर आहे. मोबाईलला तिथे दूरदर्शन करायचे बरोबर सर. 2-2 वाजेपर्यंत व्हॉट्सअपवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, फेसबुकवर आहे, ट्विटरवर आहे. दुसऱ्याच्या माता भगिनीला आपली आई म्हणून, आपली बहीण म्हणून संबोधलं तर या देशात पुन्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले असं म्हणता येईल. पण तसं घडताना दिसत नाही, तसं कोणी शिकवताना दिसत नाही आणि म्हणून एक कुस्तीचे मैदान आहे. सद्गुरू सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे, त्या सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली या पोरांचा सराव सुरू आहे. साईगाव बलवीचा पैलवान आणि आपल्या तसाण्याचे पवार पैलवान या दोघांमध्ये समझोता करण्यात आला आहे. दोघांना बरोबरी करण्यात आलेली. ऋतिक राजपूत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना